सलामीची जोडी मैदानाच्या आत, एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला सुबोध ही जोडी पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी आता मात्र ऋषभ शिरदनकर पाहायला मिळतोय. ऋषभ शिरदनकर आता मात्र गोलंदाजीमध्ये केलेला बदलाव, शैलीमधला बदलाव. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, जरूर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. अक्षयसाठी सरप्राईज दिलं. सरप्राईजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, मग ते बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिलेले सरप्राईज असू देत, बायकोने नवऱ्याला दिलेले सरप्राईज असू देत, हे नेहमी महत्त्वाचे असतात, इंटरेस्टिंग असतात, असं आपण दरवेळेला बघतो. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. मी धाडसी वृत्ती म्हणेन टायगर लेन सासवणे संघाची, ज्याने मीडियम पेस गोलंदाजीला सुरुवातीला बोलवले. बॅटची लिडिंग एज, चेंडू मात्र जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे मात्र केवळ मिळेल एक धाव. आपण चर्चा करत होतो गोलंदाजीच्या शैलीबद्दल. ऋषभ शिरदनकर मागचे 2 वर्ष वेगळ्या धाटणीची गोलंदाजी करायचा, जलद गतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. आता मात्र स्वतःमध्ये केलेले बदलाव, आता फिरकीची जादू. सध्या मार्केटमध्ये काय चाललंय, ट्रेंडिंग गोलंदाजी आहे बघा. पुन्हा एकदा फिरकीची जादू, LBWचा जोरदार अपील. मात्र चेंडूची पिचिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा राहील, कारण आउटसाइड लेग स्टंप चेंडू पिच झाला आणि तदनंतर मात्र कौतुक करावं लागेल पंचांचं, ज्यांनी अचूक अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्ताने केलेली पाहायला मिळाली आहे. फुलर लेनचा बॉल कव्हरच्या दिशेने, डोक्यावरून खेळलेला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला पार करेल. वेलकम फोर. प्रगती पथावरती आहे. सुरुवातीचे 3 चेंडूंवरती ऋषभचं वर्चस्व राहिलं. आता मात्र सुबोधने सांगितलं की मला सुद्धा कमबॅक करायचंय. क्या बात है, LBWचा जोरदार अपील. चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा होता की काय, असं एका क्षणाला वाटू लागले. कमालीची गोलंदाजी, कौतुकास पात्र, प्रशंसनीय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. कधी गुड लेंथ, कधी फुलर लेंथ, कधी फास्टर वन, कधी स्लोवर वन. यावेळेला मात्र दिलाय तडाखा, स्लॉट मध्ये भेटलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. ऋषभच्या शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला षटकार शेवट गोड करून देणारा राहिलाय. एका षटकाच्या सांगती अखेरीस धावफलकावर 12 धावा जमा झालेला आपण पाहतोय. पहिल्या 5 चेंडूंवरती घेतलेली मेहनत आणि शेवटचा एक चेंडू, यामध्ये खूप जमीन आसमानाचा अंतर राहिला. फलंदाजाला संधी दिली गेली लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याची, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला गेला, टायमिंग वापरलं गेलं. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक इथून समाप्त झालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मात्र आपण पाहिलं गोलंदाजी बदलली गेली. शुभम गोलंदाजीसाठी आलाय. बॅटची पुन्हा एकदा एज लागली आहे. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये जाईल, जिथे घोषित परिसर आहे. मी म्हणेन या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. सिमेंटची खेळपट्टी असून सुद्धा गोलंदाजांसाठी नंदनवन असणार हे क्रीडांगण आहे. टेनिस क्रिकेट विश्व म्हटलं की फलंदाजांसाठी अनुकूल असणारी कामगिरी आपण बऱ्याच वेळेला पाहतो. मात्र फाईन लेग आणि थर्ड मॅन जिथे घोषित परिसर आहे, मग अशा वेळेला वाऱ्याचा प्रवाह हा सुद्धा एक महत्वाचा विषय राहतो. धावफलकावरती 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. शुभम शिंदे आपण पाहतोय, युवा जलद गतीचा गोलंदाज म्हणून टायगर लेन सासवणे संघाकडून मागचे 3 ते 4 वर्ष जो संघामध्ये राहिलाय. 13 धावा, 13. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, नंतर एक चौकार आला आणि तदनंतर मात्र डॉट आल्यानंतर एक षटकार आला होता. वळीत मैदानाच्या आत पुन्हा एकदा शुभम शिंदेची गोलंदाजी. इथे मात्र नो बॉलचा इशारा. कौतुक करेन मी फलंदाजाचं की ज्याने स्वतः अलर्ट राहिला की चेंडू कुठे टप्पा पडतो याचा अंदाज घेतला गेला. चेंडू टप्पा पडल्यानंतर शॉट खेळलाय. कमालीचं एक्झिक्युशन, कौतुकास पात्र. हा नो बॉल केवळ धावा नाही देऊन जाणार, तर गोलंदाजावरती दबाव वाढवेल, प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करेल. कारण धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं ना 15 धावा जमा झाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट.
पुढचा चेंडू फ्री हिट, यावरती मात्र मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रशांत त्या ठिकाणी उपलब्ध होता. प्रशांत म्हटलं की क्षेत्ररक्षण चांगलं होणारच, हे समीकरण, हा फॉर्म्युला टायगरलेन सासवणे संघासाठीच नेहमीच गमक राहिले. त्याचं क्षेत्ररक्षण नेहमी संघासाठी सेव्हिंग अकाउंट आहे. स्लोवर वन सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करेल संघ कर्णधार सुशांत त्या ठिकाणी उपलब्ध होता. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, तोपर्यंत मात्र अगदी सायंकाळच्या वेळेला गार्डन मध्ये फिरावं ना, अशा पद्धतीने एक धाव पूर्ण केली आहे. 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामधून आपण पाहिलं तब्बल 12 धावा आल्या आणि तदनंतर मात्र शुभमची गोलंदाजी कौतुकास पात्र. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. गोलंदाजाची शैली आपण पाहिली तर नीट अँड क्लीन बॉलिंग ऍक्शन जरूर आहे, मात्र डिलिव्हर करत असताना थोडासा कंट्रोल सुटतोय. तुम्हाला आता बारकाईने या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, कारण क्रिकेटचं स्वरूप आता पूर्णपणे बदललं गेलंय. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका. ओव्हर पिच चेंडूचा पुरेपूर वापर, ताकदीवरती स्वार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. कमालीचा फटका मैदानाच्या आत पाहायला मिळालं. खेळाला मैदान लागतं, मात्र जिंकायला धाडस लागतं आणि हेच धाडस इथून मात्र सुबोधच्या बॅट मधून पाहायला मिळालं. अक्षयकडनं मोठ्या फटक्यांची वाट पाहिली गेली, मात्र सुबोधने चार्ज घेतलाय. यावेळेला स्लोवर वन चेंडू अंदाज घेतला होता. काही चेंडूंना सन्मान दिला तर यातच आपलं भलं आहे, हे इथून मात्र सुबोधने सुद्धा ओळखलंय. 1 to go. षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू सीमा रेषेला मात्र शिक्कामोर्तब केलं जाईल पंचांच्या बाजूने. चेंडू विश्वेश पाटील गोलंदाजीसाठी आलाय. विश्वेश एक चांगला सेन्सिबल खेळाडू आहे, ज्याला माहिती आहे मैदानावरती कशा पद्धतीने कमबॅक करायचंय. फुल टॉस, यावेळेला मात्र कॅच पकडली जाईल. नो बॉलचा हा चेंडू आलाय. विश्वेशचं कौतुक करायला जात होतं, मग अशा वेळेला दुधात माशी पडली. पहिलाच बॉल भीमरचा, इथून मात्र नो बॉल घोषित करण्यात आलाय. करायचं तरी काय. 32 धावा. पहिल्या षटकातून 12 धावा, दुसऱ्या षटकातून 18 धावा. अजूनही तिसरं षटक सुरूच नाही झालंय, तोपर्यंत 2 धावा मिळाल्या आणि स्ट्राईक एंड वरती सुबोध आहे. सुबोध आहे म्हणजे फ्री हिट आहे. आतापर्यंत सुबोधच्या बॅट मधून आपण पाहिले ना तर 3 षटकार, 1 चौकार आले. कमालीचं कमबॅक, कंजूस गोलंदाजी, यासाठी विश्वेशला ओळखलं जातं. एक चांगला चेंडू, आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो. एक चांगला चेंडू, प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो. ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि इथून मात्र टायगरलेन सासवणी संघाला कमबॅक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्यावरती घेतलाय खरपूस समाचार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. आयोवा कॅच पकडली गेली आहे. चला प्रेक्षक मंडळी या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आत चालू आहे. सुबोधने आज सुबक खेळी केली आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. कॅच पकडली असती तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठीचा हा क्षण असता.
कारण आतापर्यंत अक्षयच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत आणि मग अशातच सुबोध सारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर दबाव प्रस्थापित होऊ शकला असता. यावेळेला मोठा फटका अगदी समोर दिला चेंडू, त्याला ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. फलकावरती 45 धावांचा आलेख वाढलाय, भाव वधारलाय. पांथवण्याचे खेळाडू सासवणेकरांना अडकवताना पाहायला मिळाले. यावेळेला कॅच पकडण्याची नामी संधी विश्वेशने आउट ऑफ द फॉर्म असणाऱ्या अक्षयला बाद केलंय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. एक धाव. ज्यांनी कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर त्यांनाच हे पारितोषिक घेऊन मिळणार आहे. तुम्ही यायला पाहिजे. मैदानाच्या पाणी द्यायचंय. 45 धावा दाफलकावर 46 धावा दाफलकावरती लागल्यात. चूक बोल द्यावी घ्यावी. पहिल्या षटकातून 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकातून 18 धावा, तिसऱ्या षटकातून तब्बल 16 धावा. षटकारांची संख्या जर आपण पाहिली ना तर पहिल्या षटकापासून सुरू केली होती. म्हणजे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आले आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पुन्हा 2 षटकार आलेत. या मैदानावरती 4 षटकांमध्ये 50 ते 55 धावा चेस होऊ शकतात हे आपण पाहिलंय. मग त्यापेक्षा जास्त धावा झाल्या ना तर दबाव येऊ शकेल हे विसरून चालणार नाहीये. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी विघ्नेश काजारे गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. सन्मान्य सचिनजी गाडी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मंडळाला 5,000 रुपयांची इथे मात्र देणगी आली. त्यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. सर अशा पद्धतीच्या देणगीमुळेच इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. आपले सुद्धा धन्यवाद. उर्वरित मैदानाच्या षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी विके अर्थातच विघ्नेश काजारे पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती अभिसाठी ही परिस्थिती अभी नाही तो कभी नाही. सेमी फायनलची ही लढत आहे. जर तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला मिळणाऱ्या हजारांमध्ये संख्या वाढणार आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं 70,000 आहे. अभिजित आपण पाहिलं रायगड पोलीस चार्ज अप करतोय, पेट्रोलिंग करतोय ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सतीक शुद्ध एकात्मतेचा षटकार. फटका खेळलाय. टायगर लेन सासवणे संघाला इथे मात्र आक्रमण केलेलं पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्या क्षेत्ररक्षणावरती अंमलबजावणी करत असताना सुरुवातीपासून फलंदाजांचा बोलबाला. सुरुवातीला सुबोध आणि आता मात्र अभि मैदानाच्या आक्रमण पवित्र पाहायला मिळालाय. स्ट्रेट फटके खेळले जात आहेत, स्टायलिश फटके खेळले जात आहेत, सॉलिड फटके खेळले जात आहेत. लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. एका बाजूला तरुणाई, दुसऱ्या बाजूला अनुभव असा हा खेळ मैदानाच्या आत सुरू आहे.
वेद मैदानाच्या जिथे आपण पाहतोय चांगला खेळ जरूर सुरू आहे. मी या ठिकाणी विनंती करीन सन्माननीय राजू शिल्लनकर साहेब यांना विनंती करूयात आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याचे माजी उपसरपंच सन्माननीय राजू शिल्लनकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. श्री अमृत चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा गोलंदाजावरती हा दबाव आहे. एकाच वेळेला बरेचसे गोष्टी मैदानाच्या आत चालू आहेत. मनामध्ये द्विधा मनस्थिती. आता गोलंदाजी कुठे करावी हा एक खूप मोठा प्रश्न आहे. धावफलकावरती 52 धावा जमा झाल्यात. बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलेली पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती कोण आलाय? सुबोध आलाय, ज्याने आतापर्यंत कमालीची फटकेबाजी केली आहे. वैयक्तिक 13 चेंडू 31 धावसंख्येवरती स्वतःची इनिंग बिल्ड केली आहे. संघाचं स्थान वरच्या क्रमांकावरती घेऊन जाण्यासाठी ज्याने अग्रगण्य कामगिरी मैदानाच्या आत प्रदर्शित केलाय असा सुबोध. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर कदाचित कॉन्फिडन्स वाढू शकला असता. मात्र निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल करेल. देव तारी त्याला कोण मारी. सर सलामत तो पगडी 50. नशिबाची साथ मिळाली. धावफलकावरती बदलाव होईल. 55 स्कोर बोर्ड. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावांचा आलेख वाढत्या दिशेने पाहायला मिळत आहेत. जे खेळाडू खारेपाट विभागाला बिलॉंग करतात ते पांथवणीला सपोर्ट करतील. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्जन स्थळी ट्रॅव्हल करेल. विश्वेशने प्रयत्न शर्थीचे केले होते. मात्र मैदानाच्या आत बाय वन गेट वन फ्रीची ऑफर चालू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र 57च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. प्रति षटक आपण पाहिलं. धावांचा आलेख आता मात्र वाढत राहिलाय. विघ्नेश षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. विघ्नेश साठी इथून मात्र 2 चेंडू वाचवायचे आहेत असे सासवणे संघाचे समर्थक म्हणतील. तर पांथवणे संघ म्हणेल आणखीन एखादा मोठा फटका आला ना तर आपला संघ सुसज्ज स्थितीमध्ये जाऊ शकेल. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. कॉन्फिडन्स वाढवून देणारी ही कॅच. फलंदाज बाद. विनंती करूयात युवराज पाटील या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. युवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं क्रिकेटपटू अगदी त्याच वेळेला क्रीडा क्षेत्राला सपोर्ट करणारं सहकार्य करणारं त्यांची फाउंडेशन पाहायला नक्कीच मिळाली आहे. युवराज या आपल्याला आसनस्थ व्हा. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. आपला संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. तुमच्या संघाला सुद्धा देऊयात शुभेच्छा. उयत मैदानाच्या आत इनिंगचा शेवटचा बॉल. अक्षरशः ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. बॅकफुट वरून ठोकलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
टायगर लेन सासवणे विपक्ष जय गणेश पांथवणे अशी मॅच मैदानावरती चालू आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुवर्ण संधी आहे. अमृत फाउंडेशन यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जो फलंदाज परेश आणि तसेच ऋषभ शिलदणकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार जर आपण ठोकलेत तर परेश वाकडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे सामन्याला सुरुवात होते. 24 बॉल मध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर 64 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 64 धावा हे समीकरण आपण पाहतोय. मी विनंती करतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा आपला कॅप्टन पाठवा. सामन्याला सुरुवात झाली आहे. अक्षय पाटील पहिलं षटक हाताळतोय. पहिला बॉल या षटकातील विश्वेशसाठी टाकलेला हा बॉल आपण पाहतो योग्य टप्प्यावरती पडला. 64 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच वेळेला या 64 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. ऋषभ आणि विश्वेश पाटील ही सलामीची जोडी पाहतोय. परंतु त्याच वेळेला अगदी अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे आपण जर पाहिलं तर सर्व गुणसंपन्न असणारा खेळाडू आहे अक्षय. त्याच्यावरती जबाबदारी राहील मित्र म्हणेन दावा वाचवण्याची. कारण जय गणेश पांथवणे संघ अगदी 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेंड करत असताना आजपर्यंत मित्र म्हणेन इथपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे इकडे प्रयत्न या मॅच मध्ये सुद्धा चांगले करावे लागतील. 64 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती ऋषभला पाहायला मिळत आहे. ऋषभसाठी यावेळचा बॉल समोर टाकलाय. समोरचा बॉल इकडे मात्र मिड विकेट वरती मारलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री, बाहेर जाईला बॉल, चौकार. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसेच अमृत फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी परिपूर्ण परिपक्व असलेली ही स्पर्धा आणि अमृत वाकडे चषक म्हटल्यानंतर अगदी या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सर्वांना आनंद देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. सन्माननीय दर्शन वाकडे यांनी अगदी या दर्शन वाकडे त्याच वेळेला सर्वेश वाकडे म्हणजे बाबू यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत, अंश वाकडे यांनी घेतलेली ही मेहनत अगदी आपण जर पाहिले तर शेवटच्या दिवसामध्ये रंग आणते. यावेळचा पटका हवेत चाललाय. आणखीन एक बॉल, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री, चौकार. कॅप्टन ऋषभच्या बॅटमधून लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. तिसराही बॉल मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चाललाय. विकेटची संधी आणि आता इथे मात्र आपण पाहतोय झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला ऋषभ शिलदणकर याचा खेळ मात्र इकडे संपलाय. मयूर आला. मयूरला मात्र फलंदाजीसाठी पाठवलं जात आहे. आता मयूरवरती मित्र म्हणेन या सामन्याची त्याच वेळेला विश्वेशवरती या सामन्याची जबाबदारी राहील. कारण ऋषभ सारखा खेळाडू हे मैदान सोडून मैदानाच्या बाहेर परतला. शेवटचे 2 बॉल या षटकातील अजूनही येणं बाकी आहेत. अक्षयने हे षटक आतापर्यंत चांगलं हाताळलंय. 2 चौकार जरूर आले परंतु उर्वरित बॉलवरती विकेट घेण्याचा कारनामा इकडे मात्र त्याने केलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा आतापर्यंत, 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शॉट
30 यार्ड सर्कलमध्ये इथे मात्र हा बॉल अडवलाय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 11 धावा आता धावफलकावरती होतील. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. नवीन आलेला बॅटर मयूरच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे. आतापर्यंत विश्वेशचा विचार केला तर त्याने एक बॉलमध्ये सिंगल काढली आहे. विश्वेशसाठी टाकलेला हा बॉल मात्र इकडे सोडून दिला. पडल्यानंतर लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. सागर मोरे सर सांगतायत की हा बॉल वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा आपण जर पाहिली तर वधारेल. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक इथे हे पहिलं चालू आहे. आणि बाटने यावेळी पूल केलाय आणि हा पूल होतोय सक्सेसफुल. डीप मिड विकेट रुपये आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. दर्शन वाकडे यांच्या माध्यमातून 300 रुपये हे कॅश प्राइज दिलं जात आहे. टॉस केला जाईल आणि सन्माननीय युवी फाउंडेशनचे सर्वेसर्वा युवराज पाटील यांच्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचची आपण नाणेफेकी करणार आहोत. 18 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 वाईड, 2 सिंगल, 1 विकेट, 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. कॅमेरामन कृपया टॉस बॉक्सकडे कॅमेरा मारायचा आहे. सन्माननीय युवराज पाटील यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या मॅचची आपण नाणेफेकी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय इथे प्रसन्न या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. आता प्रसन्न आपल्या संघाला कशा रीतीने किंबहुना आपल्या कर्णधाराला गोलंदाजाच्या वतीने कशा रीतीने प्रसन्न करणार, इकडे बॅटिंग करत असताना मयूर प्रसन्नच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेणार. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह इकडे मात्र केरळाचा प्रयत्न, परंतु डीप पॉइंट पर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तदवरती इथे मात्र आपण जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय आणि 3 धावा सुद्धा इथे कंप्लीट होतात. बॅकअप नाहीये. जिथे चौकार होता मित्र म्हणेन तो चौकार गेला असता तरीही सुद्धा परवडला असतं, कारण एक्स्ट्रा एनर्जी इकडे मात्र खर्च केली जाते. जी एनर्जी खेळामध्ये वाचून ठेवायची आहे ती एनर्जी इकडे मात्र खर्च केली जाते, कारण बॅकअप असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तो बॅकअप नसल्या कारणामुळे मी म्हणेन इथे ही धाव अजून मिळाली आहे. 4 धावा तिकडे मिळाल्या आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 22च्या घरात पोहोचली आहे. 64चा पाठलाग इकडे मात्र केला जातोय. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रसन्न चेंडू घेऊन सज्ज होतोय. या वेळचा बॉल हापाम पूल केलं. या बॉलला अर्ध्या विकेटवरती टाकलेला बॉल, परंतु हलक्या हाताने हलक्या गतीने आलेला हा बॉल सरळ बॅटच्या खालच्या एंडवरती लागलाय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र 23च्या घरात पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती. अंश वाकडे, अश्लेषा वाकडे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ऐवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे तुम्ही जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलात तर 300 रुपये. त्याच वेळेला रिले झेल जर पकडलात तर त्या दोन्ही प्रेक्षकांना 500 रुपये. त्यानंतर वयोवृद्ध असणारे प्रेक्षक त्यांनी जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे, त्यांना सुद्धा कॅश प्राइज दिलं जाईल. हे सुद्धा अगदी परिपक्व का म्हटली जाते या स्पर्धेला याचं हे ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. यावेळचा बॉल लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर हाताळलाय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा 2 बॉलवरती प्रसन्नने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड, हे सूत्र आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल पायावरती लागल्या. पंचांकडे अपील आहे, परंतु ही अपील मात्र फेटाळली आहे, कारण हा बॉल मात्र यष्टांना मिस करणारा असावा आणि त्याच कारणामुळे आपण जर पाहिलं तर इथे हा बॉल फलंदाजाला वाचवणारा, कारण अगदी थायपॅडच्या वरती हा बॉल लागत असताना पाहायला मिळाला. धाव तर मिळालेली नाहीये, परंतु डॉट बॉल आला इकडे. यावेळचा आणखीन एक बॉल इथे पायावरती लागला आहे. पुन्हा एकदा चित्र तेच, दृश्य तेच मात्र मैदानावरती, परंतु
पिचिंग कोणती होती हे सुद्धा पाहायला गेलं. आता ही पिचिंग आपण जर पाहिली तर थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर असावी, त्याच वेळेला स्टंप मिसिंग सुद्धा असावा. त्यामुळे पुन्हा एकदा ही अपील फेटाळली गेली. लेगबायची सिंगल इथे भेटली आणि लेगबायच्या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 25च्या घरात पोहोचते. 25 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना यावेळचा स्लोवर वन इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. अगदी ओव्हर पिच होता हा बॉल, परंतु स्लोवर वन होता. बोट फिरवली होती. लेफ्ट हँडर बॉलर गोलंदाजी करतोय आणि लेफ्ट हँडर बॉलर म्हटल्यानंतर त्याचा पडणारा तो बॉल नॅचरल लेग ब्रेक आणि त्याचमुळे इथे मात्र फलंदाजांना द्विधा मनस्थिती वारंवार पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट बाय टायगर लेन्स सासवणे हा संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा मयूर मैदानाच्या बाहेर. बारा बॉल आणि विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 39 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मयूर मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन बॅटर विघ्नेश इथे मात्र मैदानावरती येतोय. विघ्नेश आता इथे कशा रीतीने खेळेल. विघ्नेशने आपल्या वडिलांचा वारसा जपलाय मी तर म्हणेन. अगदी सासवणे गावाचे लेजंड खेळाडू म्हणून विघ्नेशच्या वडिलांना पाहिलं जातं आणि तो एक्सपिरियन्स त्याच वेळेला त्याच्या वडिलांकडून मिळालेली ती शिकवण तो घेऊन नेहमी मैदानावरती खेळतो आणि षटक सुद्धा त्याने चांगलं हाताळलं होतं. शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला होता, परंतु आता अभि इथून कशा रीतीने हे षटक हाताळणार. पहिला बॉल या षटकातील. 12 बॉल 39ची गरज असताना हा बॉल मात्र आपण जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हाताळलाय. त्यामुळे अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागते. सिंगलच्या सहाय्याने 26 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 12 बॉलमध्ये 38 हे समीकरण इकडे मात्र पाहायला मिळतंय. 12 बॉल आणि विजयासाठी 38 धावा. यावेळचा लोवर फुल टॉस हीच गोलंदाजी अभिजितने या अगोदरच्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये केली होती. त्याच वेळेला पहिल्या दिवसामध्ये खेळपट्टीचा पुरेपूर फायदा त्याने घेतला होता. फलंदाजांच्या विरोधात त्याने अगदी स्लोवर वन हाताळले होते आणि ते स्लोवर वन अगदी सटीक लाईन लेंथवरती पडले होते. आणखीन एक बॉल स्लोवर वन आहे, परंतु त्याला ओळखलंय, परखलंय, सरळ डाळलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉप दी पाक षटकार. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील दुसऱ्या बॉलवरती येणारा षटकार आपण पाहतोय. आणखीन एक स्लोवर वन त्याला आडव्या बाटने खेळलं जात आहे, परंतु जोपर्यंत बॉल अडवला जाईल फेकी केली जाईल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी होती, परंतु ती मात्र गमावली आहे. तू मे मध्ये धोक्याची घंटा नक्की वाजली असती, परंतु ही धोक्याची घंटा इकडे मात्र टळली आहे. कारण जर चेंडू हातात आला असता तर विश्वेश पाटीलचं काम तमाम झालं असतं मित्र म्हणेन. परंतु या बॉलवरती सिंगल मिळाले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33च्या घरात पोहोचते. अजूनही विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस आणि हा फुल टॉस मिस या क्षणाला होणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड नव्हे तर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. कारण हे खराब बॉल मित्र म्हणेन बाउंड्री लाईनच्या पार होणं गरजेचं आहे आणि ते आतापर्यंत झालेलं नाही आहेत. आणखीन एक स्लोवर वन, तोही सुद्धा हलक्या हाताने इथे मात्र खेळून काढलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल सिंगल भेटेल. 34 धावा धावफलकावरती लागतील. 34 या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ इकडे मात्र संपलाय आणि 5 बॉलमध्ये धावसंख्या जर अभिने खर्च केलेली पाहिली ना तर 9 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये अभिने खर्च केल्यात. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा स्लोवर वन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळत असताना धीम्या गतीची सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. कारण येणारे पुढचे बॉल विश्वेश पाटीलला कदाचित स्ट्राईक एंडवरती राहायचं असेल, त्यामुळे इथे सिंगल मिळाले. सिंगलच्या सहाय्याने 35 धावा धावफलकावरती लागतात म्हणजे 6 बॉल आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. 6 बॉल 29 धावा हे समीकरण इकडे शिल्लक राहिलंय. 6 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत आणि हा इतिहास मी तर म्हणेन आता
जसा गेल्या वर्षीची जी आयएसपीएल राहिली होती फायनल मॅच, त्या फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय पावलेने आणि त्याच वेळेला आणखीन एका खेळाडूने त्या 29 धावा कुठल्या होत्या, तशा 29 धावा इकडे आता कुटाव्या लागतील. 6 बॉल 29 धावा, परंतु समोर एक चांगला गोलंदाज वेदांत उर्फ मॉन्टीला आपण पाहतोय, ज्याने 6 बॉल मध्ये 10 धावा याच मैदानावरती आणि पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये डिफेंड केल्यात. वेदांतचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बाटने इकडे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक सुबोध आहे, झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 विश्वेश पाटीलच्या खेळीचा अंत इकडे होतोय. पस्तीस धावसंख्येवरती लागणारा हा 3रा हादरा आपण पाहतोय. तर मैदानावरती संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, सरसेनापती मैदानावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर सुशांत आलाय. सुशांतला इकडे मात्र बॅटिंगसाठी पाठवलंय, जी मित्रमंडळींनी चुकी आहे का? कारण सुशांतकडे चांगला खेळ आहे आणि त्याला इतक्या लेट मैदानावरती पाठवणं कदाचित हे वेगळं दृश्य आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 29 बनवायच्यात 5 बॉलमध्ये. 28 जरी आल्या तरी सुद्धा बॉल्ड आउट स्वरूपात मॅच पाहायला मिळेल. परंतु आता या सामन्यामध्ये मित्रमंडळींना हळूहळू औपचारिकता शिल्लक होत जाईल, कारण अजूनही 4 बॉल येणं बाकी आणि 28 धावसंख्येची गरज. 4 बॉल आणि विजयासाठी 28 धावा हे समीकरण इकडे मात्र शिल्लक राहिलंय. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. यावेळचा बॉल इथे मात्र ब्लॉक होल्ड, अगदी चांगला बॉल, परंतु एक सिंगल इथे भेटेल. सन्माननीय प्रदीपजी वाकडे आपल्याला विनंती करतोय, आदरपूर्वक विनंती करतोय, आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रदीपजी वाकडे यांना या मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्या 39. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे, परंतु इथे धाव एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 40च्या घरात पोहोचेल. अजूनही उर्वरित बॉल आणि त्या उर्वरित बॉलमध्ये म्हणजे शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. 3 बॉलमध्ये 25 धावा होत असताना मी पाहिल्यात, तर 2 बॉलमध्ये 24 धावा. यावेळचा बॉल आडव्या बाटने इकडे खेळलाय, देर आहे, दुरुस्त आहे येणारा फटका षटकार. या लहान प्रेक्षकाला विनंती करतोय, आपण आपला कॅश प्राइज इकडे येऊन स्वीकारायचा आहे. हा बॉल इथे मात्र डॉट चाललाय आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे जय गणेश पांथवणे या संघाने अमृत वाकडे चषकामध्ये आपण पाहतोय फायनल मध्ये धडक मारली आहे. वेल डन, चांगला खेळ तुमचा या मैदानावरती पाहायला मिळाला आणि हार्ड लक